एकंदरीत पुण्याची मेट्रोची गर्दी बघता नाही का आपल्याला डायरेक्ट मुंबईच्या लोकलची आठवण झाली होती. तर विषय असा आहे, सकाळ सकाळ आपण निघलो होतो कारण आपल्याला जायचं होतं घरी. आता कुत्र तर काय आपल्याला म्हणत होतं तू आधी पहिला निघित, तू काय थांबू नको बाबा. कृष्णाला म्हणलं चल बाबा आता आपण नाही थांबत, आता लय दिवस राहिलो आपण गावाकडे, आता चल मला सोडून ये. त्याच्यानंतर आलो डायरेक्ट इथं विसापूर स्टेशनला. विसापूर स्टेशनवर बी काम कसं जोरात चालू आहे, काय विषय ना डबल लाईनचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे लय जोरात चालू आहे. त्याच्यात त्यांनी प्लॅटफॉर्म मारलाय बरं का, तरी आपली गाडी आपली बिना प्लॅटफॉर्मची उभा राहते, त्याच्यात तर काही वादच नाही. आता विषय असा आहे, गाडी असती 3:15ची पण टाइमपास तर इतका होतो ना, कारण लवकर जावं लागत आणि गाडी लेट येते. आता गाडी नगरमध्ये असल्यावर आपल्याला निघावं लागत, परत घरचे म्हणतात जाण गाडी आल्यावर जाणार आहे काय यावं त्यावं, त्यापेक्षा नाही का लवकर गेलेलं बरं असतं, कारण गाडी परत टाइमाला जर तिथं गेलं गाडी बिडी सुटली तर अवघड होईल ना. आणि त्याच्यात ऊन बी इतकं लागत आहे ना, काय झालंय काय माहिती, ऊन तर मोकार लागत आहे. त्याच्यामुळे जरा ते टाइमपास केला, ती बॅग बी मोकार जड झाली होती, तेवढ्यात गाडी आली. आता मी काय सांगितलं, गाडी बी खालच्या प्लॅटफॉर्मला उभी राहते, त्याच्यामुळे खालूनच चढावं लागतं आणि आपल्याला गाडीला जरी खालून चढलो असलं तरी जागावर भेटली होती आपल्याला. आणि कधी काय निघाना रात्र होणार म्हणजे होणार आपल्याला पोहोचायला. तिथे मध्ये गाडी बी थांबवली होती भयांनी, काही विषय काय आपल्याला तर नाही सांगता यायचं, बट त्यांनी थांबवली होती. नंतर काय तिथून पुणे रेल्वे स्टेशनवर आपण डायरेक्ट पुणे मेट्रो स्टेशनला गेलो. इथं एकंदरीत बघितलं तर ह्याला एवढी गर्दी आजपर्यंत आपण बघितली नव्हती. आता मस्त 1.5-2 वर्ष झाले आपण प्रवास करतोय मेट्रोनी, दर आठवड्याला तरी मेट्रो स्टेशनवर आहेच आपण, पण एवढी गर्दी आजपर्यंत आपण बघितली नव्हती. नेमकं विषय काय तुम्हाला जर माहित असेल मेट्रोचा, म्हणजे एवढी गर्दी का बरं वाटतेय, तर कमेंट मध्ये सांगा आपल्याला. धन्यवाद.